म्हणजे आता अजून तिथं चौकलीवरती म्हणणार सर, आज करमाड बाजार समितीमध्ये डाळिंब मार्केटचा शुभारंभ झालाय, काय सांगाल त्याबद्दल? सर, माझं नाव रोहन भरत सोनवणे. आपलं फर्म आहे भारत फूड कंपनी नावाने. मार्केट कमिटीमध्ये गाळा नंबर B1, B2, B3. आज मार्केट कमिटीमध्ये डाळिंबाची आवक होती 1,500 ते 2,000 कॅरेटपर्यंत. आपलं हायेस्ट रेट 300 रुपये किलो म्हणजे 6,000 रुपये कॅरेट गेलेले आहे. एक कॅरेट असतं 20 किलोचं, त्यानुसार 300 रुपये किलो हा आपला माल गेला. खालीतला खाली म्हणजे कमीतल्या कमी रेटमध्ये आपला 400 रुपये कॅरेटनी माल गेलेला आहे, म्हणजे 20 रुपये किलो. तर सरासरी मार्केट भाव वगैरे बाकीच्या मार्केटपेक्षा आपला मार्केटमध्ये भाव सरासरी चांगल्या प्रकारे म्हणजे 10 ते 15 रुपये किलो जास्त गेलेला आहे. आता इथून नाशिक मार्केटमध्ये माल नेला तर एका पिकअपमध्ये 108 कॅरेट बसतात, तर एका कॅरेटला खर्च आहे 100 रुपये. तर इथे तुम्ही शेतकऱ्यांनी इथल्या आसपास शेतकऱ्यांनी समजा माल आणला तर 20 रुपये 30 रुपये कॅरेट खर्च असतो. नाशिकला नेला तर 100 ते 120 रुपये खर्च, सोलापूरला नेला, सांगलीला नेला तिथे पण 110-120 रुपये खर्च. तर इथे खर्चही कमी आहे. पैसे आजच्या तारखेलाच भेटतात, कॅश पेमेंट भेटतात, RTGS भेटतात. तुमच्या हिशोबाने आम्ही आजचे पेमेंट आजच्या आजच देतो. करमाड परिसरामध्ये किती डाळिंब उत्पादक शेतकरी आहे त्याचा काय अंदाज आहे का, आणि किती कॅरेट नेहमी तुमच्याकडं मार्केटमध्ये? सर, करमाड मार्केटमध्ये 70 किलोमीटरच्या परिसरामध्ये बराच माल आहे. असं म्हणजे 3 ते 4 महिने हा माल चालेल. लॉंग टर्म पर्यंत माल आहे, चांगल्या प्रमाणात माल आहे. 30% चांगला माल आहे, 70% थोडासा मिडियम क्वालिटीचा माल आहे. जागेवर खरेदी चालू आहे 120-130, पण आपली इथे खरेदी 150 ते 170 किलो खरेदी चालू आहे. याच्यापूर्वी इथले डाळिंब उत्पादक शेतकरी माल कुठे नेत होते आणि त्यांचा काही फायदा होता का तिथं? काही फायदा आहे? 2 वर्षापासून शेतकरी इथले जुने 2 वर्ष पहिल्याची गोष्ट, शेतकरी पहिले नाशिकला घेऊन जात होते, सांगली साताऱ्याला घेऊन जात होते, सोलापूरला घेऊन जात होते. पण त्यांना आता इथे आपण आल्यापासून शेतकऱ्यांना एक फायदा असा आहे, त्यांचा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो. ते बाकीचे जे नाशिकचे मार्केट आहेत त्यांच्या तिथे प्रायव्हेट मार्केट असल्यामुळे त्यांना खर्च जास्त लागतो, त्यांना कमिशनही लागतं. आपल्या मार्केट APMC मध्ये असल्यामुळे
आपल्याला शेतकऱ्याला आडत लागत नाही, खर्चही कमी प्रमाणात लागतो आणि शेतकऱ्यांचं जाण्याचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे 100 रुपये कॅरेट, तो इथे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वाचतो आणि इथे चांगल्यातला चांगला भावही भेटतो. अच्छा, या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करणार तुम्ही? माझं एकच आव्हान आहे, एकच त्यांना रिक्वेस्ट आहे की लांब तुम्ही घेऊन जाण्यापेक्षा तुम्हाला 3-4 गोष्टी एक्स्ट्रा खर्च लागतो. तुम्हाला हा 150-200 रुपये जो खर्च लागतो तुम्हाला, तो इथे तुमचा वाचेल. आणि जो माल तिकडे तुमचा 100 रुपये किलो 150 रुपये किलो विकतोय, तोच माल तुमचा इथे 110 ते 120 रुपये 155 रुपये किलो पर्यंत विकला जाईल. म्हणजे मालाचे पैसे मालाच्या भावानुसार आम्ही देऊ आणि चांगल्यातल्या चांगल्या प्रमाणे विकू आणि तुमच्या मालाचं जबाबदारी पण आम्ही घेऊ आणि पैशाची जबाबदारी सुद्धा आम्ही घेऊ. तुमचे आजचे पैसे आजच्या तारखेलाच भेटेल. शेतकरी बांधवांना अजून एक सांगायची विनंती करतो की शेतकऱ्यांनी इथे मार्केटमध्ये 8 ते 10 हजार कॅरेट सुद्धा दिवसाला आले. त्याचा लिलाव आजच्या आज होईल आणि आजच्या आज झाल्यानंतर त्याची तुम्हाला रेटही चांगला मिळेल. असं नाही की जास्त माल आला की रेट कमी भेटेल का जास्त होईल. रेट पण स्थिर राहतील, मार्केट भाव पण स्थिर राहतील, काही अडचण नाही. कारण की आपल्याकडे व्यापारी 7 ते 8 राज्यामधले आहेत. तर राज्य त्याच्यामधले एक पंजाब, एक यूपी, एक महाराष्ट्र, एक उत्तर प्रदेश, एक दिल्ली, एक हरियाणा, असे बऱ्याच राज्यामधले आहेत. आता सहसा जास्त भाव घेणारे आमच्याकडे साऊथचे सुद्धा आहेत, म्हणजे केरला, तमिळनाडू, तिकडचे सुद्धा व्यापारी आहेत. जास्तीत जास्त माल आणण्याची कोशिश करावी हे शेतकऱ्यांना विनंती. कारण की जास्तीत जास्त माल आला तर जास्तीत जास्त व्यापारी या मार्केटला येतील. हा फायदा शेतकऱ्यांचा राहील. हा फायदा सर्व शेतकरी बांधवांचा व सर्व शेतकरी बांधवांचा पण आणि व्यापारी पण वर्गांचा आणि सर्वांचा फायदा होईल. यानुसार तिकडे बोललेलं बरं.